नमस्कार. सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे शिरूरमधीलच रामलिंग येथे असलेल्या देवळेश्वर महादेव मंदिरामध्ये. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिरूर रामलिंग परिसरामध्ये जसे रामलिंग हे महादेव मंदिर ग्रामदैवत आहे, त्याचप्रमाणे देवळेश्वर हे मंदिरही तितकंच पूजनीय असं आहे. आज मी तुम्हाला या मंदिरामध्ये घेऊन जात आहे. रामलिंग मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती उंच टेकडीवर बसलेलं हे देवळेश्वराचं मंदिर खरंच खूप सुंदर आहे. या मंदिरामध्ये जाण्यासाठी रामलिंगापासून आपल्याला पुढे जाताना हा थोडासा कच्चा रस्ता लागतो आणि हा कच्चा रस्ता आपल्याला मंदिराच्या पायथ्यापर्यंत आहे. अतिशय छान असं हे मंदिर आणि प्रसन्न वातावरणात असलेलं हे मंदिर पाहायला खरंच खूप सुंदर आहे. ज्याप्रमाणे आपण रामलिंग देवदर्शनाला आलो की येथेही नक्की भेट द्या. उंच टेकडीवर असल्यामुळे अतिशय छान असा निसर्ग दिसत होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि सर्वत्र हिरवंगार असं गवत असल्यामुळे मंदिर खरंच खूप उठून दिसत होतं. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. समोर मंदिराचा सभामंडप आहे आणि या सभामंडपातून आपल्याला रामलिंगाचं हे खालचं जे वातावरण होतं ते खरंच खूप सुंदर असं दिसत होतं. मंदिरात जाताना नंदीचं दर्शन घेतलं आणि आत गाभाऱ्यामध्ये गेलो. हे शिवलिंग होतं. तिथे पूजा आणि जप चालला होता, त्यामुळे आम्ही थोड्या वेळ बाहेर आलो. बाहेर असलेली पुरातन पिंड होती, त्याचं दर्शन घेतलं आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते. अगदी हिरवागार असा झालेला होता. पुन्हा आम्ही देवदर्शनासाठी आत गेलो. सकाळचीच वेळ असल्यामुळे मंदिरामध्ये पूजा झालेली होती. हे प्रसन्न असं वातावरण तिथं होतं. श्रावण महिना असल्यामुळे मंदिर सजवण्यात आलेलं होतं. फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. दगडीच गाभारा होता. मंदिर जुनं होतं. अतिशय छान असं दिमाखात उभे असलेल्या मंदिराला नक्की एकदा भेट द्या.